जय कुबेर मित्रांनो, नमस्कार. मी प्रवीण जाधव. आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन देणार आहे. इन्फॉर्मेशन असणार आहे सिबिल स्कोर संदर्भात. मित्रांनो, तुमचा सिबिल स्कोर जर कमी झालेला असेल किंवा 700पेक्षा कमी असेल, 700पेक्षा जर कमी सिबिल स्कोर असेल तर कुठल्याही प्रकारचं लोन लवकर मिळत नाही मित्रांनो, किंवा जरी मिळालं तर इंटरेस्ट रेट हा त्यावर खूप जास्त असतो. जर तुम्हाला तुमचं पडलेलं सिबिल जर वाढवायचं असेल तर त्यासाठी मी एक आज आयडिया घेऊन आलेलो आहे तुम्हाला. आयडिया अशी असणार आहे की तुमचं समजा या अगोदर तुम्ही कुठल्याही प्रकारचं लोन केलेलं असेल, त्याचा 1, 2 किंवा 3 EMI तुमचे बाउन्स झालेले असेल, त्याचे तुम्ही चार्जेस देखील पे केलेले असेल किंवा ते लोन फोरक्लोज देखील केलेलं असेल, पण तुमचं सिबिल स्कोर त्याच्याने कमी झालेला असतो. तर हा सिबिल स्कोर जर वाढवायचा असेल यासाठी मी तुम्हाला एक आयडिया घेऊन आलेलो आहे. तर ती आयडिया अशी असणार आहे मित्रांनो, मी तुम्हाला आता डिस्क्रिप्शनमध्ये एक क्रेडिट कार्डची लिंक देणार आहे. IDFC बँकेचं क्रेडिट कार्ड असणार आहे. तर आता तुम्ही म्हणशाल की आमचं सिबिल स्कोरच कमी आहे, तर क्रेडिट कार्ड आम्हाला ॲप्रूव्ड कसं होईल, बरोबर ना? तर तसं नाही आहे मित्रांनो. हे जे क्रेडिट कार्ड असणार आहे तुम्हाला FD बेस असणार आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला एक ठराविक अमाऊंटची FD करावी लागेल. आता तुम्ही म्हणशाल 50-60 हजार आमच्याकडे नाही आहे, एवढी मोठी अमाऊंट कशी करायची? तर असं नाही आहे. तुम्ही 5,000, 10,000, 20,000, 50,000, 1,00,000 जसे तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या अमाऊंटची FD करून FD बेस क्रेडिट कार्ड घेऊ शकणार आहे यात. तर करायचं काय आहे, तुमच्याकडे जेवढी अमाऊंट असेल लिंकला क्लिक करा. सिम्पल इन्फॉर्मेशन असणार आहे. नाव, तुम्ही काय जॉब करता, त्यानंतर तुम्ही किती कमावता मंथली, इयरली, त्यानंतर तुम्ही कुठे राहता, तुमचा ऑफिशियल ॲड्रेस किंवा तुमचा होम ॲड्रेस, हे सगळ्या बेसिक गोष्टी असणार आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर, पॅन नंबर असणार आहे, त्याचे OTP असणार आहे 2दा-3दा. तेवढे OTP सबमिट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला क्रेडिट कार्डची फायनल स्टेप येणार आहे. फायनल स्टेपला तुम्ही अमाऊंट टाकू शकता, 10,000, 5,000, 15,000 जेवढी तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने, आणि त्याची ती FD, आणि त्या FDला इंटरेस्ट देखील मिळणार आहे मित्रांनो. जे काही असेल 6, 6.5, 7% IDFC बँकेने इंटरेस्ट रेट ठेवलेला आहे. तो तुम्हाला दरवर्षी त्या FDला इंटरेस्ट, म्हणजे तुमचे काहीही नुकसान नाही आहे, उलट जे काही होणार आहे ते सगळा फायदाच होणार आहे मित्रांनो, लक्ष असू द्या. तर करायचं काय आहे, समजा तुम्ही 10,000 रुपयाची FD केली, त्यात तुम्हाला 90% अमाऊंटचं क्रेडिट कार्ड मिळणार आहे, म्हणजे 9,000 रुपयाचं. तर ते 9,000 रुपयाचं क्रेडिट कार्ड घेऊन तुम्ही काय करू शकता, 9,000 रुपयाचं क्रेडिट कार्ड घ्यायचं. त्यानंतर तुम्ही नॉर्मली तुमच्या घरातला किराणा असेल, ग्रॉसरी म्हणजे फ्यूल असेल, पेट्रोल डिझेल असेल किंवा क्लोथिंग असेल, तुमच्या काही ऑनलाईन शॉपिंग करत असेल तुम्ही, त्यानंतर असं म्हणजे ठराविक 5,000 ते 6,000 रुपये तुम्ही दर महिन्याला त्यातून खर्च करायचे. तेवढे खर्च झाल्यानंतर पुढच्या बिल सायकल जी येईल त्यानंतर 15 दिवसाचा काळ असतो ते भरायचं. म्हणजे जसं आपलं नॉर्मली लाईट बिल येतं तसंच ते क्रेडिट कार्डचं बिल येतं. आता तुम्ही म्हणशाल घरी क्रेडिट कार्डचं बिल, तर घरी प्रिंट वगैरे नाही येत त्याची, तर ते तुम्हाला ईमेलवर तुमच्या PDF येते किंवा मग टेक्स्ट मेसेज पण येतो. तर तुम्ही ते सिम्पली त्याचं बिल भरू शकता. त्यासाठी एक ॲप देतो मी तुम्हाला, चेक ॲप म्हणून आहे, क्रेड ॲप म्हणून आहे. दोन्ही पण मी यूज करतो, मस्त ॲप आहे. आणि तुमच्याकडे याच्या अगोदर जर कुठले क्रेडिट कार्ड असेल तर ते त्यात लिंक करून तुमचे बिल न चुकवता तुम्ही भरू शकता. क्रेडवर, चेक ॲपवर छान ॲप आहे. त्यातून तुम्ही पैसे पण काढू शकता मित्रांनो. त्याच्यासाठी मी वेगळे व्हिडिओ बनवू. हा व्हिडिओ वेगळ्या कारणासाठी जरा. तर ते घ्यायचं आणि 5,000, 6,000 दर महिन्याला वापरायचे. 5-6 हजार वापरायचे, पुढच्या महिन्यात ते भरून टाकायचे बिल आल्यानंतर. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जर 7-8 महिने रेग्युलर ही सायकल चालू ठेवली तर नक्कीच 5 ते 6 महिन्यात तुमचं सिबिल 2-2, 3-3 पॉईंटनी वाढायला सुरुवात होईल, आणि एक 6 महिन्यानंतर ते 700+ कदाचित जाईल, आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं सिबिल वाढवू शकता. जर 6 महिन्याने 700+ तुमचं सिबिल गेलं मित्रांनो, तर दुसऱ्या बँक देखील तुम्हाला कार्ड द्यायची ऑफर येईल तुम्हाला. म्हणजे तर कुठल्या पण एखाद्या कार्डला तेव्हा अप्लाय करून दुसरं कार्ड तुम्ही घेऊ शकता, आणि हे FD बेस कार्ड तेव्हा तुम्ही रिमूव्ह करू शकता. म्हणजे ही FD तोडून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता आणि दुसरं कार्ड तुम्हाला ॲटोमॅटिक येईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं सिबिल वाढवू शकता. सिबिल वाढल्यानंतर 2-3 अजून कार्ड आहे, तेव्हा मी तुम्हाला माझा खाली ईमेल ID पण देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही मला मेल करू शकता. तुम्हाला दुसऱ्या कार्डच्या लिंक देखील मी त्यावेळी देईल. आणि जर तुमच्याकडं आधीच कुठलं कार्ड असेल आणि तुमचं सिबिलही चांगलं असेल आणि तुम्ही जर विचारलं असेल तर कुठलं बेस्ट क्रेडिट कार्ड आहे, तर त्याचे पण मी 2-3 खाली लिंक देऊन ठेवतो तुम्हाला.
एक स्कॅपिया फेडरल बँकचं कार्ड आलेलं आहे मित्रांनो, 1 नंबर कार्ड आहे. त्यानंतर फ्लिपकार्टचं कॅशबॅक कार्ड आहे, ते पण खूप छान आहे. त्यानंतर इंडसइंड बँकेचं आहे, ॲक्सिस बँकेचं आहे. खूप छान छान कार्ड आहे. त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे मित्रांनो. त्यासाठी महत्त्वाचे आहे सिबिल, आणि सिबिल वाढवण्यासाठीच हा व्हिडिओ होता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं सिबिल स्कोअर वाढवू शकता आणि कुठल्याही प्रकारचं लोन इझिली मिळू शकतं. तर मित्रांनो, सिबिल स्कोअर एवढा इम्पॉर्टंट आहे ना आयुष्यामध्ये, जी तुमची समाजात किंमत आहे आणि तशीच बँकिंग इंडस्ट्रीमध्ये तुमची काय किंमत आहे हे सिबिल स्कोअरवरून ठरवलं जातं. तुमच्या गल्लीत, तुमच्या समाजात, तुमच्या आजूबाजूला तुमची किती किंमत आहे, तसंच हे सिबिल स्कोअर आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.